हिरवी काच. लेखक सखा कलाल. अभिवाचन उत्तम सदाकाळ. सगळं ऊन ऊन झालेलं असतं. दगडावर नुसता हात ठेवला तरी चटका बसतो. फुपाट्यात पाऊल टाकायची बिलकुल सोय नसते. आकाशात तुटक ढग इकडून तिकडे पळत असतात. वारा नसताना ढग पळतात कसे याचं त्याला नवल वाटतं. पळणाऱ्या ढगांकडे मुठीची दुर्बीण करून तो बराच वेळ पाहत असतो. दिवसभराच्या कामाच्या रेट्यानं त्याच्या माईचे डोळे खूप जड झालेले असतात. ती बसल्या बसल्या भिंतीला टेकून पेंगत असते. मग पेंग अनावर झाल्यानं ती भिंती लगतच लवणते, जमिनीवरच. झोपता झोपता ती त्याला म्हणते, बाप्या, तुझा बाप आला म्हणजे उठव र, इसरू नगस. डोळ्यावरची मुठीची दुर्बीण बाजूला करून तो ओरडतो, काय म्हणालीस? उत्तर मिळालं नाही म्हणून तो मागं वळून पाहतो. मायला वेळी अवेळी झोप कशी येते याचं त्याला नवल वाटत राहतं. त्याची माय भीत भीतच झोपलेली असते. भीतीचा एक काळा ढगच तिच्या मिटलेल्या पापण्यांवर टेकलेला असतो. ती बापाला एवढी का घाबरते याचं त्याला फार दिवसापासून न सुटलेलं एक अवघड गणित वाटतं. सध्याची आई तर दिवसभर डाराडोर झोपते. संतू मामांना मेल्याचं तोंड जळलं असंही म्हणते. आणि परवा तर रागानं मामांच्या कमरेत तिने फुकणी फोडलेली असते. त्यानंतर 2 दिवस मामा कुठेतरी निघून गेलेले असतात. तेव्हापासून सध्याची आई शूर आहे अशी त्याची ठाम समजूत झालेली असते. मायला झोप लागलेली बघून तो आत जातो. कळकट गाडग्यांची उतरंड आवाज न करता उतरवतो आणि मुठभर डाळीने खिसा भरतो. मग पुन्हा गुपचूप उंबरठ्यावर येऊन बसतो, डाळ खात. त्याचं हे चोरीचं भक्षण स्वतःशी खेळणाऱ्या सध्याच्या लक्षात आलेलं असतं. तरी तो आपल्याजवळ अजून डाळ का मागत नाही याचं श्यामला अजब वाटतं. पण लगेच आठवतं, सध्या सध्या सध्या, तुझी माय मामाच्या रे, पाठीत रे, पाठीत रे, ठुंकणी रे, ठुंकणी रे, फोडली रे, फोडली रे, हुर्ये. श्यामनं असं चिडवल्यामुळं दोघांचं भांडण झालेलं असतं. गट्टीफू म्हणजे गट्टीफू, पण सध्याला कसंच वाटत असावं. तो डोळे बारीक करत थोडासा हसतो आणि श्यामपाशी येतो. तोंड पसरून म्हणतो, काय र, काय ते? तो बोलत नाही, नुसता पाय हलवत राहतो. आमच्यात पोतभर हरभुरा आहेत. त्याच्या याही आमिषाला श्याम बधत नाही. तेव्हा सदा आपला खिसा चाचपतो. त्यातून काचेच्या गोट्या, काचेचे चित्र विचित्र तुकडे बाहेर काढतो आणि दाखवतो, हे बघ, तुला पाहिजे? दे. वा वा, आधी डाळ दे, मग देतो. श्याम थोडासा विचार करतो. नाहीतरी डाळ फोडून त्याचे दात दुखतच असतात आणि आता खिशातही फारच थोडी उरलेली असते. डोळे फिरवून श्याम त्याला डाळ देतो. सध्याकडच्या हिरव्या काचेचा एक तुकडा घेतो. एक डोळा झाकून हिरवी काच डोळ्याला लावून श्याम उन्हाची गंमत पाहतो. ऊन सारं हिरवं हिरवं वाटतं. हिरव्या काचेतनं उशाला हात घेऊन निवांत झोपलेली हिरव्या रंगाची त्याची माय त्याला दिसते. रस्त्यातून ढगाची एक सावली पळत जाते. काचेतून तो सावलीचा पाठलाग करतो. सावली त्याला एकदम गडद हिरवी दिसते. तेवढ्यात त्याला त्या सावलीत बाप येताना दिसतो. डोक्यावर जळणाचं ओझं घेऊन तो धावधाव करीत येत असतो. श्याम एकाएकी थोडासा येडबडल्यागत होतो. डोळ्यासमोरनं काच काढून तो घाईघाईनं हलवून मायला उठवतो. ती उठते आणि ओढलेल्या चेहऱ्यानं आत निघून जाते. इकडून बाप दारात येण्याआधीच माय गार पाण्याचा तांब्या घेऊन समोर उभी राहते. बाप धपकन जळणाचा भारा टाकतो आणि उभ्या उभ्याच घटाघटा तांब्या रिकामा करतो. हुश्य करून तो दगडावर टेकतो. काळ्या किळमिटलेल्या पटक्याने तोंडाचा घाम पुसून घेतो. हातानं मान मोडून घेतो. मग श्याम बापाच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो. त्याची काळी पाठ भिजून चमकत असते. अंगातला मुंडा फाटल्यानं त्याच्या बापाची पाठ उघडीच असते.
श्याम कोवळ्या हाताने त्याची पाठ दाबतो, मानेवरही दाबतो. बापाला तेवढंच हलकं हलकं वाटतं. तो एकाएकी म्हणतो, बस सोड आता. आणि एवढं बोलून बाप त्याला समोर ओढून घेतो. त्याच्या राकट मिशा श्यामच्या गालाला बोचतात. तो त्याचा मुका घेतो. चिलमीच्या उग्र वासाने त्याला गुदमरून टाकतो. आत पळत जाऊन श्याम हात आणि तोंड धुवून घेतो. यव्हाना जळणाचा भारा सुटलेला असतो. लाकडाच्या ठिकाणी लाकडं नेऊन टाकलेली असतात. त्याची माय हे सारं न बोलता करते. गाई पुढे हिरवा चारा टाकते आणि मान खाली घालून ती आत निघून जाते. मग श्यामचा बाप उठतो. पटका खुंटाळीला लटकावून धुवून घडी घातलेलं धोतर घेतो. ते खांद्यावर टाकून श्यामला म्हणतो, पोरा चल डुबकी मारून येऊ. हे नेहमीच आहे, पण श्यामच्या मायला हे आवडत नाही. ऊन पाण्यानं सकाळी श्यामची आंघोळ झालेली असते, पण बापाला ते खोटंच वाटतं. धुळीत लोळून श्यामचा अवतार गाढवागत दिसत असतो. तू जाऊ नगस रे, तुम्ही जावा एकटं. सकाळीच झाली तिची आंघोळ, थंडीनं मरल माझं पोर. आतून माय ओरडते. पण मायचं पोर काही ऐकत नाही. पांघाऱ्याचा बिंडा त्यानं गळ्यात अडकवलेला असतो. तो बापा आधी घराबाहेर पडतो. त्याचा बाप मायला सांगत असतो, अगं त्यानं पवायला शिकायला हवं, नाहीतर हिरीत पडून जीव देईल. यावर माय आपल्याशीच काहीतरी पुटपुटते. तो आणि त्याचा बाप दोघेही बांधा बांधानं चालत असतात. अनवाणी पाय भाजतात म्हणून श्याम चटाचटा पाय उचलत असतो. फुपाटा चुकवून दगडा दगडावरून उड्या मारत असतो. त्याची ती नाचानाची पाहून त्याचा बाप कळवळतो, पोरा पाय लई भाजत्यात वैर. होय बाबा, लई भाजत्यात, श्याम गाल फुगून म्हणतो. उन्हानं त्याचा चेहरा लाल गाजरागत झालेला असतो. घेऊ हा, फसखालाच चपला घेऊ. जरा 7:30 आहे, ती गेली म्हणजे घेऊ. 7:30 कोण म्हणून श्याम विचारतो. त्याचा बाप श्यामच्या मूर्खपणावर हलकेच हसतो. काहीतरी लपवून ठेवायचं असलं की तो असाच हसतो. चालता चालता श्यामचा पाय दगडाला ठेचाळतो. बोट फुटतं, रक्त येतं. श्याम लंगडायला लागला हे पाहून बाप त्याचा बखोटा धरतो. त्याला बांधावर बसून जखम पाहतो. त्याच्यावर गरम फुपाटा टाकून फुंकर घालतो. म्हणतो, बेस आता नाही दुखणार. बापाबरोबर श्याम विहिरीवर येतो. 2-4 माणसं विहिरीतच असतात. कुणी कपडे धुत असतो, कुणी तोंडातून पाणी सोडत पाण्यात पडलेला असतो, कुणी हात हलवीत पोहत असतो. श्याम गळ्यातला बिंडा घेऊन आत येतो. हळूहळू बापाबरोबर पायऱ्या उतरतो. त्याचा बाप मुंडा काढतो. मुंडा व धोतर एका पायरीवर कडेला ठेवतो. श्याम सदरा काढून दगडावर टाकतो. पाणी खोल गेलेलं असतं. पायरीवर शेवाळ वाळलेलं असतं. मेलेल्या माशांचा कुबट आणि विचित्र वास विहिरीत साकोळलेला असतो. हे सारं पाहून श्यामचं अंग गार व्हायला लागतं. बाप त्याच्या कमरेला बिंडा बांधतो. तो आई आई म्हणत असतानाच श्यामला कमरेत उचलून विहिरीतल्या गार हिरव्या पाण्यात टाकून देतो. श्याम डोळे झाकून खोल पाण्यात जातो. सुळकन बेडकागत वर येतो. पाण्यात नुसता हातपाय झाडत राहतो. त्याचे पाय एका माणसाच्या पाठीला लागतात. तो रागारागाने त्याचा बिंडा धरून श्यामला आत पाण्यात बुडवतो आणि विचारतो, कोणाचा र तू? पाण्यात बुडवल्यानं श्यामच्या नाकातोंडात पाणी गेलेलं असतं. थोडीशी धापही लागलेली असते. पाणी पोटात गेल्यानं एक जबरदस्त ठसका पण लागतो. श्याम असा कासावीस होऊन पाण्यात हातपाय झाडत असतो. तेवढ्यात बापाचा आवाज विहिरीत घुमतो, का र सुक्काळीच्या, माझं पोर आहे ते, काय समजलास? पोहतोय कसा गंडपट्ट्या. बाप श्यामच्या हातपाय झाडण्याकडे कौतुकाने पाहतो आणि चुळा भरून सुळकन पाण्यात सूर मारतो. बऱ्याच वेळानं तो पाण्याबाहेर येतो. डुबकी मारायला लागतो. डुब डुब दोन्ही हातांनी डुबकी वाजत राहते. पाण्याच्या लाटा डोलू लागतात. विहीर घुमायला लागते. श्याम काठाला येऊन उन्हाला बसलेला असतो. बापाची पाण्यातली हालचाल कुतूहलानं पाहत असतो. त्याचा बाप बराच वेळाने काठाला येतो. बिंडा कमरेभोवती घट्ट आवळल्याने श्यामची कंबर दुखत असते. तो बापाला कळवळून म्हणतो, बाबा बिंडा सोड र, लय दुखतय. बाप त्याचा बिंडा सोडतो आणि पायरीवर ठेवतो. श्यामला एकाएकी वर उचलून विचारतो, टाकू का र पाण्यात? विहिरीतली 2-3 माणसं टाक र टाक असं म्हणतात. त्यामुळे श्याम दचकून कावरा बावरा होतो. तो ओरडतो,
नको रे बाबा नको, आई आये. पण श्यामचा बाप आडमोठा फार. तो त्याला बक्कन विहिरीत टाकतो आणि पाठोपाठ आपणही उडी मारतो. श्याम एकदा पाण्यात गटांगळी खाऊन वर येतो. त्याच्या बापानं त्याचा हात धरून ठेवलेला असतो. त्या आधारानं श्याम बापाच्या पाठीला चिकटतो, मानेला दोन्ही हातांची कव घालून. विहिरीतली माणसं खदाखदा हसतात. श्यामला पाठीवर घेऊन त्याचा बाप विहिरीत फेऱ्या घालतो. मध्ये श्यामसह पाण्यात बुडतो. श्यामला खूपच गंमत वाटते. दोघांचं डुंबणं संपतं. श्याम वर येतो आणि ओल्या चड्डीवर शर्ट घालतो. नंतर चड्डी काढावी की न काढावी याचा विचार करू लागतो. एवढ्या लोकात नागवर राहायचं म्हणजे काय? पण त्याचा बाप मिशीत ठराविक हसू दडवून म्हणतो, अरे काढ, लाजाया का हेन्न वडगी आहेसल्या का? श्याम रागानं ओली चड्डी काढतो आणि शर्टात सारा अंग दुमडून घेतो. लाजून वरती चौथऱ्यावर येतो. कुणीतरी खालून ओरडतं, अरे शान कोंबा रे याच्या नागडा लेखाचा. श्याम खूप लाजतो. लाजेनं तोंड झाकून घेतो. पण लगेच सावरून खाली वाकून वाकून पाहायला लागतो. विहिरीत कपडे धुत बसलेला माणूस बोंबलत असतो, इच्छा बाहिली, अरे माझी अंगठी पडली की र पाण्यात. देवा देवा, अंगठी पडली र माझी. ए सदोबा, अरे महातबा, आता कसं करू र? कपडे बदलायच्या बेतात असलेला श्यामचा बाप अंगठी पडली म्हणताच तडकाफडकी पाण्यात उडी घेतो. विहिरीतले आणखी एक दोघे आ वासून पाण्याकडे पाहत असतात. श्यामचं कुतूहल जागं होतं. बिंडा व चड्डी उन्हाला टाकून तो खिशातली हिरवी काच काढतो. त्यात वाकून पाहायला लागतो. विहिरीचं पाणी अर्धा भाग सावलीत असतं. त्याचा बाप सावलीत बुडून उन्हातल्या पाण्यात उगवतो. त्याच्या बापाचा चेहरा हिरवा असतो. पाणी हिरवं असतं. सावली पण हिरवी झालेली असते. हातातली रेती आणि चिपा दाखवून श्यामचा बाप म्हणतो, नाही बा, हुडकून मेलो, कुठं गाव ना. अरे पुन्हा ट्रायल कर ना. खरंच पडली आहे ना व? आईच्या, मी का खोटं बोलतोय रे? पाया पडतो र महातबा, पुन्हा एकदा तेवढी ट्रायल कर. तो माणूस गायावाया करत हात जोडतो. बरं बरं, बघतो बघतो. श्यामचा बाप पुन्हा पाण्यात बुडतो. तो तळात जाताना फक्त पायाचे 2 तळवे तेवढे वर दिसतात आणि मग सारच गडप होतं. हिरव्या काचेतून श्यामला दिसतं की तळातून मोठे मोठे बुडबुडे वर येत आहेत. असा बराच वेळ जातो, पण श्यामचा बाप काही वर येत नाही. अंगठी गमावलेला माणूस कपाळाला हात लावून बसलेला असतो. कुणीतरी त्याला विचारतं, किती किमतीची होती र? असल की तोळाभर. सासऱ्यानं हौसनं दिली होती. सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं कोण जाणं. अरे घाबरू नगस, अंगठी कुठं जातीय का? मातबा पट्टीचा पोहणारा आहे. श्यामचा बाप तरी वर येत नाही तेव्हा श्याम मनातनं घाबरतो. वाळलेली चड्डी घालून बसतो. बाबा बाबा म्हणून जोरानं हाका मारायला लागतो. आतून कुणीतरी त्याला दटावतं, गप्र, तुझा बाप काही मरत नाही. नि तेवढ्यात श्यामचा बाप सुळकन वर येतो. त्याच्या हातात रेती असते. चेहऱ्यावर निराशा असते. काठावर बसून तो डोकं हलवीत म्हणतो, नाही बा, नाही घावत. आणि लगेच उठत म्हणतो, पाटलाच्या भक्ताला सांग, 1 नंबरचा बुडणारा आहे तो, काढला तर तोच काढीन. आणि श्यामचा बाप गडबडीनं वर येतो. कपडे बदलतो. अंगठी गमावणाऱ्या माणसाच्या मूर्खपणाला शिव्या देत बाकीची माणसं निघून जातात. अंगठीचा माणूस भक्ताकडे उघड्या अंगानं पळत जातो. श्याम आणि श्यामचा बाप घराकडे यायला निघतात. श्यामचा बाप बांधावरनं सावकाश चाललेला असतो. श्यामला भूक लागल्यानं तो गडबड करीत असतो. त्याचा बाप आजूबाजूला पाहून कमरेशी दडवलेली अंगठी निहाळतो. अंगठी पाहून श्याम घाबरतो. ढगाची एक सावली दोघांवरून सरकत सरकत पुढे जाते आणि श्यामच्या अंगावर काटा उभा राहतो. श्यामचा बाप त्याला म्हणतो, पोरा, 7:30 संपली र. आता तुला चपला, मला मुंडा, तिला लुगडं समतं घ्यायचं. आता कशाचा घोर नाही. श्यामच्या डोळ्यात हिरवी काच चमकते.